नमस्कार मित्रांनो. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये शेवटी राघव सिंधू यांनी दोघांनी मिळून मधूचं सत्य आता सगळ्यांसमोर आणलेलं असतं. आणि मग त्याच्यानंतर पोलीस आता मधूला पकडून घेऊन जात असताना मधू आता सिंधूकडे खूपच रागारागाने बघत असते. घरातले सगळेच आता तो सगळा प्रकार पाहत असतात. मधू गेल्यानंतर सिंधू आता राघवला म्हणते, राघव शेवटी सत्याचाच विजय झाला. मधूने सिंधूच्या डोक्याला काचेची बाटली मारलेली असते आणि त्याच्यामुळे तिच्या डोक्याला जखम झालेली असताना तिला आता चक्कर येते आणि सिंधू तशीच खाली पडते. सगळे आता खूपच घाबरून जातात. राघव आता सिंधूला उठवण्याचा प्रयत्न करत असतो, पण मात्र सिंधू अशी खाली पडली हे पाहता घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. डॉक्टर आता सिंधूला चेक करण्यासाठी येतात. सिंधूला अशी अचानक आलेली चक्कर पाहता सगळेच खूप घाबरून गेलेले असतात. मग त्याच्यानंतर राघव आता डॉक्टरांना विचारत असतो की सिंधूला अचानक चक्कर कशी काय आली. तर मग आता डॉक्टर सांगू लागतात त्यांच्या डोक्याच्या अत्यंत नाजूक भागावरती जखम झालीये आणि त्याच्यामुळेच त्यांना हा सगळा त्रास होतोय. राजश्री आता डॉक्टरांना म्हणत असते, नेमकं सिंधूला झालंय तरी काय, तिच्या काही टेस्ट वगैरे करावं लागतील का. तर मग रुक्मिणी लगेच आता राजश्रीला शांत करत म्हणते, राजश्री पेशन्स ठेव, त्या चेक करतायत ना, बघूयात काय होतंय. त्याच्यानंतर डॉक्टर आता सगळ्यांना सांगू लागतात, मी त्यांना एक इंजेक्शन दिलंय आणि आमच्याकडची जी बेस्ट ट्रीटमेंट होती ती मी केली आहे, बाकी त्यांचं सगळं ओके. पण असं मिसेस रत्न पारखींचं अनकॉन्शियस असणं हे गुड नाहीये. मग डॉक्टर हे सगळं काय बोललंय हे घरातल्या कोणालाच काही समजत नाही. तर मग त्याच्यानंतर राजश्री विचारते, डॉक्टर नेमकं म्हणजे काय. याच्यावरती आता डॉक्टर सांगू लागतात की म्हणजे ते मेडिकल प्रोसेसला एकदम स्लो रिॲक्ट करतायत. काही जरी झालं ना, लवकरात लवकर त्या शुद्धीवरती येणं फार गरजेचं आहे आणि तोपर्यंत आपल्याला कोणताही डिसिजन घेता येणार नाही आणि त्यांच्यासाठी पुढचे 12 तास खूप क्रिटिकल आहेत. जर उद्या सकाळपर्यंत पेशंट शुद्धीवरती नाही आला तर त्याच्यानंतर काहीच सांगू नाही शकत. मग आता राघव व घरातल्या सगळ्यांना डॉक्टरांचंही बोलणं ऐकता खूप घाबरलेले असतात आणि सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. डॉक्टर आता तिकडनं निघून जातात. इकडे राघवला आता सिंधूची तर खूपच काळजी वाटू लागते. राघव आता सिंधूचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि सिंधूला म्हणू लागतो की सिंधू, मी तुला काही जरी झालं ना तरीही काहीच होऊ देणार नाही. आजपर्यंत सगळा त्रास तू फक्त एकटीने सहन केलाय, पण आता टेन्शन नको घेऊ, मी तुझ्या बरोबर आहे आणि मी तुझ्या नेहमी बरोबर असेल. राघव सिंधूला वचन देत म्हणतो की मी तुला काहीच होऊ देणार नाही. आपल्या पास्टमध्ये जे काही झालं त्यापासून आपण ऑलरेडी एकमेकांपासून खूप लांब राहिलोय, पण इथून पुढे मी तुला कधीच स्वतःपासून लांब नाही करणार. राघव सुद्धा आता सिंधूच्या विचारांमध्ये खूप घाबरून गेलेला असतो. रेश्मा लगेच आता राघवला शांत करत म्हणते, राघव भाऊजी, तुम्ही टेन्शन नका घेऊ, सिंधू लवकर बरी होईल. आम्हाला ना खरंच तुमची खूप काळजी वाटते. म्हणजे बघा ना, तुम्ही आणि सिंधू दोघेही एकत्र आलात ना, काही ना काहीतरी दरवेळी प्रॉब्लेम होतोच. आणि आता ऋतुजा सुद्धा बोलू लागते की हे सगळं फक्त त्या राणीमुळे होत होतं, पण आता तसं काहीही होणार नाहीये. ती आता यांच्या आयुष्यातून कायमची निघून गेलीये. काकू सुद्धा आता शांतपणे म्हणू लागते, ऋतुजा तू बोलतीयस ना ते अगदी बरोबर आहे. आता सिंधूला सुद्धा काहीच होणार नाही. राजश्री आता लगेच सिंधूशी बोलू लागते आणि सिंधूला म्हणते, सिंधू ऐकतीयस ना ग तू, हे बघ आम्हा सगळ्यांना ना तुझी खूप गरज आहे. आम्ही तुझ्याशिवाय नाही राहू शकत आणि तुझ्या राघवसाठी सुद्धा तुला लवकर बरं व्हावं लागेल. सिंधू फक्त बेडवरती तिथे निश्चिंत पडलेली असते आणि सगळे सिंधूकडे खूप काळजीने बघत असतात. राघव सुद्धा आता म्हणू लागतो की सिंधूला काहीच होणार नाही. माझी सिंधू फायटर आहे, ती फायटर आहे ना, म्हणूनच ती लवकर बरी होणार आहे. राघव आता सिंधूला म्हणत असतो, सिंधू उठ ना, एकदा बघ ना डोळे उघडून माझ्याकडे, तुला ना काहीही झालं तरी लवकर बरं व्हायचंय. तुला आपल्या मुलांसाठी, माझ्यासाठी तरी बरं व्हावं लागेल. आम्ही कोणीच तुझ्याशिवाय नाही जगू शकत. राघव आता म्हणू लागतो, सिंधू मला माहितीये तू ऐकतेयस, तुलाही समजतंय की एवढं सगळं सहन केल्यानंतर आज फायनली आपण दोघं एकत्र आलो होतो. आज आपण चौघे एकत्र होतो. सिंधू आपल्या मुलांना, आई आणि बाबा दोघांचीही गरज. सिंधू आता तूच विचार कर, विनू आता हॉस्टेलवरनं घरी आला आणि त्याला कळालं की त्याची डॉक्टर काकूच त्याची खरी आई आहे, तर इमॅजिन कर ना की त्याला किती आनंद होईल. आपल्या अंकुरच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघण्यासाठी तरी सिंधू उठ ना. घरातले सगळेच आता इमोशनल होत राघव आणि सिंधू यांच्या दोघांकडेही पाहत असतात. राघव आता सिंधूला म्हणू लागतो की आपली सावी ना आता लवकरच बरी होणार आहे आणि सावी जेव्हा बरी होईल तेव्हा तिला जवळ घ्यावं असं तुला वाटेल ना, आणि तूच तर म्हणाली होतीस ना की तुला सावीला जवळ घ्यायचंय. सिंधू आता उठ ना, त्या मधूला सुद्धा मी अटक केलीये. तिला अटक झाल्यानंतर आपण काय काय करायचं याचे किती प्लॅन्स बनवले होते. तू, मी आणि आपली 2 मुलं, आपण चौघांनी मिळून बाहेर फिरायला जायचं. आपण चौघांनी मिळून शॉपिंग करायची, सारखे कपडे घालायचे. आपल्याला मूवी सुद्धा बघायला जायचं होतं ना. आणि सिंधू, या सगळ्या गोष्टी करण्याची आत्ता खरं तर वेळ आली आहे आणि तू अशी पडूनच, सिंधू प्लीज उठ ना. आणि राघव सिंधूला रिक्वेस्ट करत असतो की सिंधू अगं उठ, डोळे उघडून एकदा मला बघ.
राघव सुद्धा खूप इमोशनल झालेला असतो आणि घरातले सगळेच सिंधूला उठवण्याचा प्रयत्न करत असतात. राजश्री आता म्हणू लागते, अगं सिंधू तूच विचार कर ना. सावी आली आणि तिने विचारलं की माझी आई कुठे आहे, तर तिला आम्ही काय सांगायचं. सिंधू तू आपल्या सावीसाठी तरी उठ, तिचा तरी एकदा विचार कर. आणि तुला सुद्धा ही गोष्ट माहिती आहे की सावी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. ऋतुजा, रेश्मा, काकू हे सगळेच खूप इमोशनल झालेले असतात आणि सिंधूच्या विचारांनी, सिंधूच्या काळजीने सगळेच रडत असतात. पण मात्र सिंधू काय इकडे फक्त निश्चिंत पडलेली असते. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सावीला सिंधू आणि तिच्यामधल्या घडलेल्या काही गोष्टी आठवायला लागतात. म्हणजे ते सगळं सावीला अंधुक अंधुक दिसत असतं. पण मात्र सिंधूने सावीवरती जे केलेलं प्रेम आहे ते सगळं आता सावीला दिसत असतं. सिंधूला मधूने जेव्हा दरीमध्ये ढकलवून दिलं होतं तो सुद्धा प्रकार आता इकडे सावीला आठवू लागतो. आणि ते आठवल्यानंतर सावीचे लगेच डोळे उघडतात आणि सावी लगेच आई अशी मोठ्याने हाक मारते. सावी आजूबाजूला बघते पण आजूबाजूला कोणीच नसतं. इकडे दुसरीकडे राघव व घरच्या कोणालाच माहिती नसतं की सावीला शुद्ध जाग आली म्हणून. आणि आता इकडे राघव सिंधूला उठवण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यात लगेच सिंधूचं देखील बोट हलतं आणि सिंधूला सुद्धा शुद्ध यायला लागते. इकडे सावी आता हळूहळू करत उठण्याचा प्रयत्न करत असते आणि आता सावी सिंधूला आवाज देत असते की अगं आई कुठे आहेस तू. आता सिंधूला आवाज दिल्यानंतर सुद्धा सिंधू काही तिथे येत नसते आणि सावी आता उठण्याचा प्रयत्न करत असते. तिथे बाजूला गणपती बाप्पाचा फोटो ठेवलेला असतो. तर सावी लगेच त्या बाप्पाला रिक्वेस्ट करत म्हणते, बाप्पा खरंच मला खूप वाईट स्वप्न पडलं. माझ्या आईला काहीतरी होतंय. माझ्या आईला असं माझ्यापासून दूर नको करू. बाप्पा माझ्या आईला माझ्यापासून दूर नको करू. तर सावी अशी गणपती बाप्पाला रिक्वेस्ट करत असताना तेवढ्यात लगेच दाराशी सिंधू येते आणि ती सावीला आवाज देत असते. सिंधू आता सावीच्या जवळ येते आणि सावीला म्हणू लागते, सावी बाळा तुला खूप त्रास होतोय ना, पण तुला असं रडायचं नाहीये, हरायचं नाहीये. तू सिंधूची मुलगी आहेस, त्याच्यामुळे तू ये माझ्या जवळ. सिंधू आता सावीला उठवण्याचा प्रयत्न करत असते. सावीला तिच्या जवळ बोलवत असते आणि सिंधू सावीला उठण्यासाठी प्रयत्न सुद्धा करत असते. सावी हळूहळू सिंधूसाठी सुद्धा उठण्याचा प्रयत्न करत असते आणि हळूहळू उठत सुद्धा असते. सावी तिच्या जागेवरनं उठते पण मात्र सावीला चालताना खूप त्रास होत असतो. सिंधूने सावीला प्रोत्साहन दिल्यानंतर सावी हळूहळू एक एक पाऊल सुद्धा पुढे पुढे टाकत असते. सिंधू मागे मागे जात असते आणि सावी पुढे पुढे येत असते. सावीला त्रास होत असताना देखील सावी चालण्याचा प्रयत्न करत असते. सिंधू आता सावीला हळूहळू रूमच्या बाहेर घेऊन जाते. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे सावी हळूहळू बाहेर येते. मग आता इकडे राघव सिंधूला म्हणत असतो, सिंधू मला सोडून जाऊ नकोस, उठ ना, एकदा डोळे उघडून बघ ना माझ्याकडे. सिंधू अगं मी खरंच तुझ्याशिवाय नाही जगू शकत. सिंधू उठ, तू डोळे उघड, मला माहिती आहे की तुला माझा आवाज ऐकू येतोय. राजश्री आता लगेच स्वतःला दोष देत म्हणते, माझंच चुकलं, मीच त्या राणीवरती विश्वास ठेवला. तिच्यावरती विश्वास ठेवायला मी नको होता. मी राणीची बाजू घेतली. राघवशी तिचं लग्न व्हावं हट्ट मी केला. मी जर असा हट्ट धरला नसता तर राणी आपल्या घरामध्ये परतच आली नसती. राणी घरात परत आल्यामुळे आपल्या सिंधूची आज अशी अवस्था झाली आहे आणि हे सगळं माझ्यामुळे झालंय. राजश्री हा सगळा ब्लेम फक्त स्वतःवरती घेत असते आणि या विचाराने राजश्री सुद्धा खूप डिस्टर्ब झालेली असते. तर मग आता काकू लगेच राजश्रीला समजावून सांगू लागते आणि तिला म्हणते, अगं राजश्री असं स्वतःला दोष देऊ नकोस. जे घडलंय ना त्याच्यामध्ये तुझी काहीही चुकी नाहीये. अगं परिस्थितीच तशी होती. आता राजश्री म्हणू लागते, नाही वहिनी माझीच चूक आहे. मी सिंधूला मुलगी मानत होते. आणि बघा ना काकू, मी माझ्या स्वतःच्या मुलीला सुद्धा नाही ओळखू शकले. काकू सुद्धा आता राजश्रीला म्हणते की अगं तूच काय ग, आमच्यापैकी कोणीही तिला नाही ओळखू शकलं. त्यासाठी कृष्णाच्या अभिनयाचं कौतुक करायचं की आपल्या बुद्धीची कीव करायची हेच कळत नाहीये. आता लगेच रेश्मा सुद्धा म्हणते, हो अगदी बरोबर बोलताय तुम्ही. असं वाटायचं की दोन सारख्या चेहऱ्याच्या मुली आहे. आपण फक्त आपल्या माणसांना ओळखायला हवं होतं. राजश्रीचं म्हणणं असतं, आपण जर सिंधूला आधीच ओळखलं नसतं ना तर ही परिस्थिती आलीच नसती आणि आता या गोष्टीमुळे त्याची खूप मोठी शिक्षा आपल्याला मिळणार आहे. काकू आता लगेच राजश्रीला धीर देत म्हणते, तू काळजी करू नको, आपली सिंधू ना खूप स्ट्रॉंग आहे. ती या सगळ्यातून नक्की बाहेर पडणार. इकडे ऋतुजा लगेच आता काकूला म्हणते, पण वहिनी साहेब मला ही गोष्ट समजत नाहीये. ही कृष्णाच सिंधू आहे, ही गोष्टी तुम्हाला कधी कळली. काकू आता लगेच ऋतुजाला घडलेला प्रकार सांगू लागते. काकू ऋतुजाला सांगत असते, आत्ताच कळलं, मी राघव आणि सिंधू यांच्या दोघांनाही बोलताना ऐकलं. आणि लगेच त्यांच्याकडे येऊन इकडे सिंधूला जाब विचारू लागले की राघवला तू स्वतःच्या जाळ्यामध्ये ओढण्याचा अजिबात प्रयत्न करू नको. तुला ही गोष्ट महागात पडेल, कारण त्याची काकू अजूनपर्यंत जिवंत आहे. तर मग राघव आता काकूला विश्वासात घेतो आणि काकूला सगळं काही सांगून टाकतो.
काकू अगं ही खरंच आपली सिंधूच आहे. मग आता काकूंचं हे बोलणं ऐकता इकडे रेश्मा लगेच काकूंना म्हणते, पण मात्र काकू आम्हाला ही गोष्ट तुम्ही आधी का नाही सांगितली? काकू आता सांगू लागते. तसं पाहायला गेलं ना, राघव आणि सिंधूचं जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा सिंधूने आपल्याला सगळं सत्य सांगितलं होतं. पण मात्र तेव्हा सगळ्यांनी सिंधूवरती अविश्वास दाखवला होता आणि मधूवरती विश्वास ठेवला होता. तेव्हा सिंधूने त्यांना पोटतिकीने सांगण्याचा प्रयत्न केला होता की आई असं काहीही नाहीये, मी सिंधूच आहे. तेव्हा आता राजश्री आता सिंधूला म्हणाली होती की तू गप्प बस, कारण माझ्या सिंधूच्या नखाची सर सुद्धा तुला नाहीये. तेव्हा आता काकू इकडे म्हणते, जेव्हा सिंधू आपल्याला सांगत होती तेव्हा आपण कोणी तिच्यावरती विश्वास ठेवला होता का? राजश्री आता म्हणू लागते, आणि तीच तर आपल्याकडनं खूप मोठी चुकी झाली. काकू म्हणू लागते, आणि तेच माझं सुद्धा झालं. पुराव्याशिवाय तुम्ही कोणीही त्याच्यावरती विश्वास ठेवला नसता. म्हणूनच मी काही बोलले नाही. म्हणूनच मी राणीच्या विरोधामध्ये पुरावे मिळवण्यासाठी सिंधू आणि राघव यांच्या दोघांनाही मदत केली. त्यानंतर इकडे दुसरीकडे सावीला सिंधूचा जो भास जात असतो तो गायब झालेला असतो, आणि सावी आता इकडे हळूहळू इकडे रूममध्ये येत असते. सावी आता इकडे रूमच्या जवळ येते आणि सिंधूला हाक मारते. तर सगळे आता आश्चर्याने सावीकडे पाहू लागतात. सगळेच आता लगेच सावीकडे येतात आणि सावीला असं पाहता सगळ्यांना खूप आनंद होतो. राजश्री सावीकडे येते आणि सावीला लगेच प्रेमाने आपल्या जवळ घेते. राजश्री आता सावीला म्हणते की सावी बाळा, तू इथे काय करतीयस? काकू सावीला म्हणते, तुला काही हवं होतं तर आम्हाला हाक मारायची ना. तर मग आता लगेच सावी विचारते की माझी आई कुठे? सावीचं हे बोलणं पाहता सगळे शांत राहतात. सावीला नेमकं काय उत्तर द्यावं हेच समजत नसतं. तर मग त्याच्यानंतर आता ऋतुजा सावीला म्हणते, अगं सावी बाळा, आई घरातच आहे. पण मात्र सावीचं असं म्हणणं असतं की मला आई हवी आहे. ऋतुजा आता सावीला म्हणते की अगं आई गेस्ट रूम मध्ये. पण मात्र सावी ऋतुजाला रिक्वेस्ट करत म्हणत असते की ऋतुजा आजी, मला प्लीज आईकडे घेऊन चल. सावीचं हे सगळं बोलणं पाहता काकू आता सावीला म्हणते, बाळा तुला आईला आत्ता नाही भेटता येणार. सावी लगेच आता कारण विचारते. तर काकू सांगू लागते की आई अगं कामात आहे. पण मात्र सावीला ही गोष्ट समजलेली असते की हे सगळं सावीशी खोटं बोलतायत. सावी म्हणत असते, तुम्ही माझ्याशी खोटं बोलताय आणि काहीतरी माझ्यापासून लपवताय. नक्कीच आईला काहीतरी होत आहे. आता लगेच राजश्री सावीला म्हणते, सावी बाळा तसं काहीही नाहीये. पण मात्र तुला कसं समजलं? याच्यावरती सावी म्हणते की मला स्वप्न पडलं होतं. सगळे आता फक्त शांतपणे सावीकडे बघत असते आणि सावी असा हट्ट करत असते की मला आईकडे जायचंय. आणि सावी सिंधूच्या विचारांमध्ये सुद्धा खूप डिस्टर्ब झालेली असते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सावी आता सिंधूच्या जवळ आलेली असते आणि मग आता राघव सावीला विचारतो की तू इथे काय करतीयस? याच्यावरती आता सावी सिंधूला पडलेला पाहते आणि राघवला विचारते की बाबा, आईला काय झालंय? आता नेमकं राघवला सावीला काय उत्तर द्यावं काहीच समजत नसतं. इकडे राजश्री म्हणत असते, राणी अशा खालच्या थराला जाऊन असं काहीतरी वागेल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. सिंधूला सुद्धा शुद्ध आलेली असते. तर मग आता काकू सुद्धा पश्चाताप करत म्हणत असते की तिच्यावरती मी मुलीसारखं प्रेम केलं आणि ती माझ्याच घराच्या जीवावरती उठली. राघव आता म्हणत असतो, तिला इतक्या सहजासहजी मी नाही सोडणार, कारण तिने माझ्या सावीच्या जीवाचं बरं वाईट करण्याचा प्रयत्न केला. इकडे दुसरीकडे मधूला स्वप्न पडलेलं असतं. मधूने सिंधूचा गळा दाबला आणि मग त्याच्यानंतर मधू आता सिंधूचा गळा दाबत म्हणते, दिसायला मी सुंदर आहे, पण मात्र तरी सुद्धा राघवला तूच आवडते. आता मी तुला सोडणार नाही. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.